नमस्कार मंडळी, टकाटक फूड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण सुका बोंबील मसाला बनवणार आहोत. इथे कांद्या खोबऱ्याचे मी वाटण वापरलेलं आहे. इथे आपण खोलगट भिड्याच्या तव्यामध्ये आपण 1 चमचा तेल घातलं आहे. त्यानंतर 2 बारीक चिरलेले कांदा वापरलेले आहे. त्यानंतर आपण कांदा चांगला परतून झाल्यानंतर टोमॅटो, मिरची आणि कढीपत्ता घातलेला आहे. ते सुद्धा आपल्याला परतून घेतल्यानंतर जिथे आपण कांद्या खोबऱ्याचं वाटण करून घेतलं आहे ते आपण टाकलेलं आहे. त्यानंतर आपण 2 चमचे तिखट मसाला आणि हळद आणि हे स्वच्छ धुवून घेतलेले सुके बोंबील आपण त्यामध्ये घातलेले आहे. त्यानंतर चांगलं परतून झाल्यानंतर आपण इथे थोडा मसाला करपू नये म्हणून आपण इथे पाणी वापरलेलं आहे. त्यानंतर परत झाकण ठेवून आपण परतून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं आंबट व्हावं म्हणून इथे कोकम आगळ वापरलेला आहे. थोडं झाकण घातलं आहे, व्यवस्थित शिजून दिलेलं आहे. त्यानंतर आपण इथे कोथिंबीर वापरली आहे. बोंबील एकदा आपण चेक करून पाहूया की शिजला आहे की नाही. हे बघा तयार तर झालेलं आहे. कसा वाटला बोंबील मसाला नक्की सांगा.